नमस्कार लाडक्या बहिणींनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या वेळेचा हप्ता मिळालेला नाही. याचे कारण म्हणजे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या नियमांतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या तपासणी कारवाईच्या अंतर्गत 7 प्रकारच्या कारणांद्वारे कडक तपासणी करण्यात येत असून काही लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा अपात्र महिलांना आता या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे हे 7 कारणे नक्की कोणकोणती आहेत त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्क्रीनवर पहा. या 7 कारणांमुळे तुम्हाला आता हप्ता मिळणार नाहीत. कोणकोणती कारणे आहेत? पहिलं कारण आहे ते म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे, त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. दुसरे कारण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल, तर त्या कुटुंबातील महिलेला सुद्धा हप्ता मिळणार नाही. तिसरे कारण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम सरकारी विभागात असतील, सरकारी उपक्रम मंडळात असतील किंवा भारत किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा जे सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन घेत आहेत. तथापि 2.5 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी असतील, स्वयंसेवी कामगार असतील, कंत्राटी कामगार असतील, तर ते पात्र ठरतील. म्हणजे यापैकी ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे तेच या योजनेमध्ये पात्र राहतील आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल ते अपात्र ठरतील. यातील महिलांना आता हप्ता मिळणार नाही. चौथे महत्त्वाचे कारण, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर येथे हप्ता मिळणार नाही. जसे की निराधार योजनेच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना यासारख्या योजनांमध्ये 1,500चा लाभ लाभार्थ्याला मिळत असतो. या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. ज्या महिला PM किसान योजनेचे लाभार्थी असतील त्या महिलांना 1,500 रुपयापेक्षा कमी म्हणजे 1,000 रुपये मिळत असल्यामुळे उर्वरित 500 रुपये मिळतील. पाचवे कारण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहे त्या कुटुंबातील महिलांना हप्ता मिळणार नाही. सहावे कारण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा हप्ता मिळणार नाही. शेवटचे 7वे कारण, ज्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर वगळून, अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. तर अशा प्रकारचे 7 कारणे आहेत ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींना आता हप्ता मिळणार नाही. धन्यवाद.